राज्यात बिबट्याची संख्या वाढत असून ते जंगलाबरोबरच उसाच्या शेतातही दिसू लागले आहे। सैन्यास योग्य नसल्यामुळे वन विभागाचं दुर्लक्ष होऊन राहिलं आहे असे विजय वडेट्टीवार यांनी आरोप केले। ट्रान्सफर लोकेशननुसार बिबटे पकडण्याची किंवा आवश्यक असल्यास ठार मारण्याचीही त्यांनी सूचना केली। वांद्रे किल्ल्यावर झालेल्या दारूपट्टीवर त्यांनी परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कार्यवाहीची मागणी केली असून मनसेवर टीका करत काँग्रेस स्वतःचे निर्णय स्वतः घेत असल्याचे स्पष्ट केले। महाविकास आघाडी स्थानिक पातळीवर आघाड्या मजबूत करत असल्याचेही त्यांनी सांगितले। नाही, आता बिबट्यांचा संदर्भ जंगलात तर आहे, पण ऊसाच्या मध्ये मोठ्या प्रमाणात आता बिबट्यांची संख्या वाढत चालली आहे। जिथे ऊस लागवड आहे आणि तिथे लपायला जागा आहे सातत्यानं, आणि तिकडे गावाशेजारी त्यांना खायला मिळतं, म्हणून ही संख्या मोठ्या प्रमाणात आता वाढलेली दिसते। खरं तर वन विभागाने ज्या वन्य प्राण्यांचं सेन्सस केलं जातं तसं आता जंगलातील वन्यप्राण्यांचं सेन्सस, त्यामध्ये बिबटा असेल, वाघ असेल, अस्वल असेल किंवा इतर वन्य प्राणी असतील, पण याबरोबर जंगलाबाहेरील शेतामध्ये किंवा उसाच्या मध्ये लपलेल्या बिबट्यांचं सुद्धा सेन्सस होणं आवश्यक आहे। ते वन विभागाने तातडीनं केलं पाहिजे। आकडा नाही म्हणणं म्हणजे वन विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष आहे असं त्याचा अर्थ होतो। लोकांचा बळी घेतायत, लहान मुलांचा बळी घेतायत। आता छोट्या छोट्या मुलांना बिबट्या उचलून नेऊन मारतो आहे हे, आणि उद्याचा उद्रेक प्रचंड मोठा महाराष्ट्रात होता। आता आपण पाहिलंय पश्चिम महाराष्ट्रामध्ये काय त्याची परिस्थिती, कशा परिस्थितीला सामोरं जावं लागलं। म्हणून वन विभागाने आणि वनमंत्र्यांनी या संदर्भात लक्ष घातलं पाहिजे आणि यांचा सगळ्या या वन्य प्राण्यांच्या जिथे जिथे अधिकचे आहेत किंवा जंगल सोडून शेतामध्ये मोठ्या प्रमाणात जे काही संख्या वाढली त्यांचं ट्रान्सलोकेशन आता करणं पाहिजे। त्यांना हलवलं पाहिजे, पकडलं पाहिजे, आवश्यकता पडली तर मारलंही पाहिजे। जर रक्ताने माणसाचं रक्त एकदा त्या कुठल्याही नरभक्षी प्राण्याला तोंडाला लागतो त्यावेळेस तो त्या माणसावर वारंवार अटॅक करून, मला माहित नाही, ते त्यांना विचारत। वांद्रेच्या किल्ल्यावर दारूपार्टी झाली आणि उत्पादन शुल्क विभागाने त्याला परवानगी दिली अशा प्रकारचा व्हिडिओ जो आहे तो ट्विट केलेला आहे अखिल चित्रे यांनी। त्यानंतर कसं बघता किल्ल्यांवर दारूपार्टी आणि किल्ल्यावर दारूपार्टी आणि त्याला परवानगी, हे तर अति झालं आहे। म्हणजे ऐतिहासिक स्थळांचं पावित्र्य नष्ट करणं हा त्यामागचा उद्देश असा मला दिसतोय। तुम्ही परमिशन देताच कशी? जो कोणी परमिशन दिला असेल, ज्या अधिकाऱ्यांनी, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। ऐतिहासिक स्थळामध्ये असे दारू पार्ट्या होता आणि उत्पादन शुल्क विभाग जर त्याला रितसर परवानगी देत असेल तर ते लाच घेऊन परवानगी दिलेली आहे, पैसे घेऊन दिलेले आहे, आणि त्या पवित्र स्थळांचं पावित्र्य घालवण्याचं पाप या लोकांनी केलेलं आहे। आणि त्यामुळे बिहार निवडणुकीवर काँग्रेसने आत्मचिंतन केलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका जी आहे ते मनसेने घेतली, कसं बघताय? नाही, त्या मनसेच्या संदर्भात आम्हाला काही बोलायचं नाही। ते आमचे काही अलायन्स पार्टनर नाहीत, आमचे काही महाविकास आघाडीतले घटक पक्ष नाही, त्यामुळे त्यांची भूमिका काय असेल ते त्यांना त्यांच्या पक्षाच्या संदर्भात त्यांनी ठेवावी। आम्हाला सध्या आमच्या पक्षाच्या भूमिकेवर त्यांना बोलण्याचा कुठलाही अधिकार नाही। तो निर्णय आम्ही स्वतंत्रपणे घेऊ, आणि कुठल्या निवडणुका हरलेत, काय झालेत, बदमाशी करून जिंकलेत, त्यामुळे काही फरक पडत नाही। लोकांच्या मनामध्ये एक उद्रेक, राग तयार होतोय आणि त्या रोषाला सत्ताधाऱ्यांना सामोरं जावं लागेल। हे सगळी बनवाबनवी जी आहे, म्हणजे मॅन्युक्युलेटेड हे जे काही निकाल होत आहेत, यावर एक ना एक दिवस या तुमच्या जे सरकार स्थापन करण्यासाठी ईव्हीएमचा आणि बोगस मतदारांचा जो वापर केला जातोय, मतदार याद्यांचा वापर केला जातोय, त्या रोषाला सरकारला एक ना एक दिवस सामोरं यावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, नागपूर।